आज आपण गुलाबजामसारखा मऊ रसरशीत असा आवळ्याचा मोरवळा बनवलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी रंग देखील किती सुरेख आलेला आहे. असा हा मोरावळा एकदा बनवून ठेवला की वर्षभर अगदी आरामशीर टिकतो. अगदी बहुगुणी असलेला हा आवळा आपण या पद्धतीने वर्षभर साठवून ठेवू शकतो. त्यासाठी इथे मी अर्धा किलो ताजे आवळे घेतलेले आहेत. ताजे आवळे आपल्याला इथं घ्यायचे आहेत. ज्याच्यावर कमीत कमी डाग पडलेले असतील असे चांगल्या क्वालिटीचे आवळे आपण इथे घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता की मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मोरवळा करणार आहे. तुम्ही अर्धा किलो 1 किलो या प्रमाणात करू शकता. आता हे आवळे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यासाठी मी ते मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास हे आवळे भिजत ठेवलेले होते. त्यामुळे त्याच्यावर काही धूळ की औषध फवारणी वगैरे केलेली असेल तर सर्व निघून जाते. यासाठी मी ते अर्धा तास इथे छान आवळे भिजत ठेवले होते. त्यानंतर ते हाताने चोळून धुवून घ्यायचे आणि ते कोरड्या करून घ्यायचे आहेत. इथे गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यावर चाळण ठेवली आणि यावर आपण हे स्वच्छ पुसून घेतलेले आवळे त्यावर पसरवून घेणार आहोत. आवळे एकावर एक ठेवायचे नाही, चांगले पसरवून ठेवायचे आहेत जेणेकरून ते चांगले वाफवले जातील. यासाठी मी सर्व आवळे चाळणीत चांगले पसरवून घेतलेले आहेत. आता हे आवळे आपण झाकण ठेवून 15 मिनटं याला वाफ देऊन घेणार आहोत. इथे 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आवळ्यांचा रंग अगदी हलका पिवळसर झालेला आहे आणि त्याची वरची साल देखील अशी थोडीशी सुरकतल्यागत झालेली आहे. आता त्याला फोर्कने आपण टोचे मारून घेणार आहोत किंवा सुरीच्या टोकाने जरी मारून घेतले तरी देखील चालते. त्यामुळे आपले गूळ छान आवळ्यांमध्ये मुरला जातो. इथे एका कढईमध्ये मी सर्व आवळे टाकून घेतले आणि त्यामध्ये 400 ग्रॅम गूळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो त्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि त्यामध्ये इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे. साखर वापरल्यामुळे काय होतं, कधी-कधी गूळ कडक होतो. त्यामुळे साखर वापरली की छान असा आवळा मुरला जातो आणि आपला गुळाचा पाक आहे तो कडक होत नाही. इथे साखर टाकणं तो ऑप्शनल आहे. तुम्ही जर साखर नाही टाकली तर त्याऐवजी तुम्ही इथे 450 ग्रॅम गूळ जरी वापरला तरी देखील चालेल. इथे मी 5-6 मिनटं हाय फ्लेमवर हा गूळ पूर्णपणे वितळून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला गूळ आणि साखर दोन्हीही छान विरघळलेले आहेत. इथे 5-6 मिनटं सुरुवातीची हाय फ्लेमवरच आपण हे विरघळून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण थोडंसं तिरकस असं झाकण ठेवायचं आहे. पूर्ण झाकून ठेवायचं नाही. थोडंसं असं वाफ जायला जागा ठेवायची आहे. आता आपण हा मोरवळा मीडियम फ्लेमवर 15 मिनटं आधी सुरुवातीला शिजवून घेणार आहोत आणि नंतर मध्ये एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा 15 मिनटं हा मोरवळा आपण शिजवून घेणार आहोत. टोटल आपण अर्धा तास हा मध्यम आचेवर हा मोरवळा आपल्याला शिजण्यासाठी वेळ लागतो. इथे 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आपला छान असा गुळाचा पाक इथे तयार होत आलेला आहे. आता आणखीन 15 मिनटे मी इथे हा मोरवळा छान असा शिजून देणार आहे. इथे आपल्याला टोटली अर्धा तास हा मोरवळा तयार होण्यासाठी लागतात. जर तुम्ही 1 किलोचा करत असाल तर 5-10 मिनटे इकडे तिकडे वेळ लागू शकतो. हा असा एकदा मोरवळा करून ठेवला की अगदी 6 महिने फ्रीजशिवाय राहतो आणि फ्रीजमध्ये वर्षभर आरामशीर टिकतो. इथे तुम्ही बघू शकता की आपला छान असा पाक याचा तयार झालेला आहे आणि इथे आपला हा मोरवळा देखील तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये 4-5 वेलची थोडंसं तोंड फोडून त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी वेलची पावडर जरी टाकली तरी देखील चालेल. इथे आणखीन 2-3 मिनटं आपण हे असाच गॅस चालू ठेवणार आहोत आणि त्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला हा मोरवळा
छान असा तयार झालेला आहे. साखर टाकल्यामुळे आपला हा गुळाचा पाक अजिबात कडक होत नाही आणि छान असा आपला हा मोरावळा तयार होतो. तुम्ही जर 1 किलोच्या प्रमाणात हा मोरावळा करत असाल तर तुम्ही 800 ग्रॅम गूळ वापरू शकता. परंतु साखर वापरायची नसेल तर 900 ग्रॅम इथे तुम्ही गूळ वापरू शकता. अशा प्रकारे छान असा आपला हा मोरावळा तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे असा हा मोरावळा एकदा करून ठेवला की वर्षभर तुम्ही हवाबंद काचेच्या भरणीमध्ये साठवून ठेवू शकता. इथे छान असा आपला हा मोरावळा तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की अगदी गुलाबजामसारखा याचा रसरशीत असा हा आपला मोरावळा इथे तयार झालेला आहे. यामध्ये पाक देखील छान